नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो LLB 3 इयर सीईटी रिझल्ट लागलेला आहे। ऍक्च्युली हा रिझल्ट लागायला थोडासा उशीरच झालेला आहे। आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की रिझल्ट लागला आता पुढे काय। जसं इतर ऍडमिशन प्रमाणे रिझल्ट लागला की तो घेऊन आपण कॉलेजमध्ये जातो आणि ऍडमिशन मिळतं, तर तशी प्रोसेस इथं नाहीये। आता रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड फेस करायला लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कॅप राऊंडचा फॉर्म भरावा लागणार आहे, कॉलेजचे चॉईसेस द्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर मग त्या कॅप राऊंडचा रिझल्ट लागेल आणि मग आपल्याला कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालं ते कळणार आहे। ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होऊ शकतं। अशा एकूण 4 कॅप राऊंड होणार आहेत। याची डिटेल माहिती तुम्हाला जसं जसं ऍडमिशन प्रोसेस पुढे सुरू होईल पुढे जाईल तसं मिळत राहील। हे सर्व मायनर डिटेल मध्ये अपडेट मिळवायचे असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट मिळत राहील। तर आता ही कॅप राऊंड कधी सुरू होणार असं बरेचसे विद्यार्थी मित्र प्रश्न विचारत आहेत। आता ही कॅप राऊंड सुरू झाली की नाही हे आपल्याला कसं कळेल, तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी या वेबसाईटला अपडेट पाहायचे आहेत। आपल्या चॅनलवरून तर तुम्हाला मिळणारच आहे, परंतु तुम्ही स्वतः देखील या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता इथं आल्यानंतर मित्रांनो जसं इथं हे अनाउन्समेंट आहे यामध्ये तुम्हाला कॅपची अनाउन्समेंट दिसेल। थोडंसं स्क्रोल डाऊन करून आपल्याला खाली यायचं आहे। जर LLB 3 इयरचं कॅप राऊंड सुरू झाली तर या ठिकाणी असतं LLB 3 इयर आणि कॅप राऊंड नोटिफिकेशन असं तुम्हाला इथं दिसणार आहे। जर ते आलं तर त्यामध्ये तुम्हाला डिटेल शेड्यूल मिळेल आणि मग आपली कॅप राऊंडची प्रोसेस ही सुरू होणार आहे। मग तो कॅपचा फॉर्म कसा भरायचा, कॉलेज चॉईस केव्हा द्यायचे, त्याचा रिझल्ट कसा पाहायचा आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन केव्हा घ्यायचं, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वारंवार आपल्या चॅनलद्वारे मिळत राहतील। तर ही कॅप राऊंड लवकरच सुरू होणार आहे। 15 ते 20 तारखेनंतर ही कॅप राऊंड सुरू होईल आणि जवळपास 20 ते 30 दिवस विद्यार्थ्यांना कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कालावधी हा दिला जाणार आहे। तर यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्हाला काय काय प्रोसिजर करायची आहे याविषयी मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओ आला की तुम्हाला पुढची सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। त्यासाठी चॅनलला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। धन्यवाद।